Welcome student. Today we start new chapter inside the atom. अणूचे अंतरंग. हा पाठ आपण आज पाहणार आहोत. Can you recall? Here some questions. What is meant by matter? Second, what is an atom? Third is what is the smallest unit of matter? द्रव्य म्हणजे काय? अणू म्हणजे काय? द्रव्याचा सर्वात लहान घटक कोणता? हे 3 प्रश्न या ठिकाणी आहेत. या 3 प्रश्नाचे उत्तर आपण पुढे हा पाठ शिकत असताना समजून घेणार आहोत. पाठाचं नाव आहे अणूचे अंतरंग. इनसाइड द ॲटम. अणूचे अंतरंग म्हणजे अणूमध्ये काय आहे नेमकं याच्याविषयी माहिती या पाठामध्ये आपल्याला घ्यायची आहे. हे तुम्हा सर्वांना माहीत आहे. We have seen that matter is made of molecules. Molecules are formed from atoms. Effectively, an atom is the smallest unit of matter. Molecules are formed from atoms. Effectively, an atom is the smallest unit of matter. An atom is the smallest particle of an element which retains its chemical identity in all the physical and chemical changes. बघा, आपण पाहिले आहे की द्रव्य हे रेणूचं बनलेलं असतं. कोणते द्रव्य असेल? वरी प्रश्न आहे व्हॉट इज मीन बाय मॅटर. द्रव्य म्हणजे काय? द्रव्य जे आहे हे रेणूपासून बनलेलं असतं. रेणू हे अणूपासून बनलेले असतात. म्हणजे रेणूमध्ये 2 किंवा अधिक अणू एकत्र आलेले असतात. आपण या ठिकाणी द्रव्याचं सर्वात लहान एकक जे आहे ते आहे अणू. द्रव्याचा सर्वात लहान एकक आहे कोण? अणू. त्या ठिकाणी सर्व भौतिक व रासायनिक बदलामध्ये आपली रासायनिक ओळख कायम ठेवणारा जो घटक आहे, जो कण आहे, त्या कणाला अणू असं म्हणतात. बघा, या ठिकाणी भौतिक व रासायनिक बदलामध्ये आपली रासायनिक ओळख कायम राखणारा मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजे अणू होय. An atom is the smallest particle of an element which retains its chemical identity in all the physical and chemical changes. We see the table on a screen. Here shows names and formulae of some substances. Complete the table by putting tick marks right sign in a appropriate box to indicate the information of the smallest particle and the type of matter. बघा, या स्क्रीनवर एक तक्ता दिलेला आहे, दाखवलेला आहे. काही पदार्थाची नावे, सूत्रे या ठिकाणी दिलेली आहेत. त्यावरून पदार्थाच्या लहानात लहान कणांची माहिती
व पदार्थाचा प्रकार दर्शवणाऱ्या खुणा राईट साईन या ठिकाणी पूर्ण करायला सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी नेम ऑफ सबस्टन्स त्याच्यामध्ये वॉटर आहे. फॉर्म्युला इज H2O. is a molecule and different types of atoms in the molecules. Here is the two atom, hydrogen and oxygen, and type of matter is a compound. Second is the oxygen. Is a molecule, a single type of atoms in the molecules, and type of matter is a element. बघा या ठिकाणी पहिलं जे आहे पाणी, फॉर्म्युला आहे H2O. हा रेणू आहे. याच्यामध्ये या रेणूमध्ये जे अणू आहेत हे अणू अनेक प्रकारचे आहेत म्हणून आपण तिथं राईट केलेलं आहे. आणि हे जे पदार्थाचा प्रकार जो आहे तो काय आहे, संयुग आहे. तो काय आहे, संयुग. दुसरा आहे ऑक्सिजन. ऑक्सिजनमध्ये हा रेणू आहे कारण इथे दोन अणू आहेत. रेणूमध्ये एकाच प्रकारचे अणू आहेत आणि हे मूलद्रव्य आहे. द्रव्याचा प्रकार कोणता आहे, मूलद्रव्य आहे. तिसरा आहे हेलियम. हेलियम जे आहे इज ॲन ॲटम, अणू आहे. एक अणू आहे. हा एक अणू असलेला रेणू आहे. हे मूलद्रव्य आहे. हे काय, मूलद्रव्य आहे. आणि या ठिकाणी हे एकाच प्रकारचे अणू आहेत म्हणता येईल आपल्याला. समजा एकच आहे समजा या ठिकाणी. सेकंड इज फोर्थ इज हायड्रोजन. फॉर्म्युला इज H2. is a molecule, single type of atom in the molecule. म्हणजे या ठिकाणी याच्यातले जे रेणू जे आहेत, अणू जे आहेत एकाच प्रकारचे आहेत. म्हणजे इथं H आणि H आहेत. टाईप ऑफ मॅटर इज अ एलिमेंट आहे, मूलद्रव्य आहे. 5 is ammonia. Formula is NH3. is a molecule and different types of atoms in the molecule. Here is a nitrogen and hydrogen. Types of matter is a compound. Next is a nitrogen. is a molecule. हा रेणू आहे. सिंगल टाईप ऑफ ॲटम्स इन द मॉलिक्यूल. रेणूमध्ये अणू एकाच प्रकारचे आहेत. टाइप्स ऑफ मॅटर इज अ एलिमेंट. नेक्स्ट इज अ मिथेन. फॉर्म्युला इज CH4. इज ए मॉलिक्यूल. डिफरंट टाइप्स ऑफ ॲटम्स इन द मॉलिक्यूल, C and H. Types of matter is a compound. Next is argon. Is an atom. Types of matter is a elements. Same is a neon, Ne, and last is a chlorine.
is a molecule, single type of atoms in the molecule. Types of matter is element. Complete a table. बघा या ठिकाणी हा तक्ता आपण या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. पहिले जे प्रश्न आपण इथं सांगितले होते रिकॉलमध्ये, व्हॉट इज द मीन बाय मॅटर, व्हॉट इज ॲन ॲटम, व्हॉट इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ मॅटर, हे आपण या ठिकाणी ते सुद्धा आपण समजून घेतलेले आहेत. द्रव्य म्हणजे काय, अणू म्हणजे काय, द्रव्याचा सर्वात लहान घटक कोणता आहे, हे आपल्याला इथं आपण ते समजून घेतलेलं आहे. पुन्हा या ठिकाणी काही फॉर्म्युले दिलेले आहेत. त्याच्यामध्ये अणू एक आहे का दोन आहे, रेणू आहे का अणू आहे, एकाच प्रकारचे अणू आहेत का वेगळ्या प्रकारचे अणू आहेत, ते संयुग आहे का मूलद्रव्य आहे, हे आपण या ठिकाणी समजून घेतलेलं आहे. वी हॅव लर्न in the earlier standard that the smallest particles of most of the substances are molecules. The molecules of few substances contain only one atom. Molecules are formed by chemical of combination of atoms. From this we understand that the smallest particle of an element taking part in chemical combination is an atom. The concept of atom is more than 2500 years old. However, it was forgotten in the course of time. In the modern times, scientists on the basis of experiments explained the nature of atom as well as the internal structure of atom. It is started with the Dalton's atomic theory. बघा आपण पाठीमागच्या ह्याच्यामध्ये वर्गामध्ये आपण शिकलो आहोत, बऱ्याच पदार्थाचे लहानात लहान कण रेणू असतात. काही थोड्या पदार्थांच्या रेणूमध्ये एकच अणू असतो. रेणू हे अणूच्या रासायनिक संयोगाने तयार होतात. रेणू हे अणूच्या रासायनिक संयोगाने तयार होतात. त्यावरून आपल्याला समजते की रासायनिक संयोगात भाग घेणारा मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजे अणू. अणुविषयी संकल्पना 2500 वर्षांहूनही जुनी आहे. जवळपास 2500 वर्षांहून अणुविषयी संकल्पना मांडण्यात आलेली आहे, पण ती काळाच्या ओघामध्ये ती विसरून गेलो आपण त्याला. आधुनिक काळात वैज्ञानिकांनी प्रयोगाच्या आधारे अणूचे स्वरूपच नव्हे तर अंतरंग स्पष्ट केले आहे. याची सुरुवात डॉल्टन यांनी केलेली आहे, त्यांच्या अणुसिद्धांताने केलेली आहे. डू यू नो इंडियन फिलॉसॉफर कनाद. Do you know Indian philosopher Kanad state that there is a limit to divided matter into small particles. The individual particles that constitute matter were named by Kanad Muni as a Parmanu. Parmanu means the smallest particles. He also stated that Parmanu is a indestructible. Greek philosopher Democritus stated that matter is made of small particles and these cannot be divided. The smallest particle of the matter was named by Democritus as an atom. In Greek language,
atoms means the one which cannot be cut. बघा, द्रव्याचे लहान कणामध्ये विभाजन करायला एक मर्यादा असते, असे भारतीय तत्त्वज्ञ कनाद यांनी सांगितलं. लिमिट असते त्याला, त्याच्यापेक्षा आपण लहान करू शकत नाही असं त्यांचं म्हणणं आलं. द्रव्य ज्या अविभाज्य कणांचे बनलेले असते त्यांना कनाद मुनींनी परमाणू म्हणजेच लहानात लहान कण असे नाव दिले. त्यांनी असेही मत मांडले की परमाणू अनाशवंत असतो. परमाणू अनाशवंत, ज्याचा नाश होत नाही तो म्हणजे काय, अनाशवंत. तसेच ग्रीक तत्ववेत्ता डेमोक्रिटस यांनी असे प्रतिपादन केले की द्रव्य लहान कणांचे बनलेले असते व या कणांना कापता येत नाही. द्रव्यांच्या लहानात लहान कणाला डेमोक्रिटसने ॲटम असे नाव दिले. यालाच ग्रीक भाषेमध्ये ॲटमॉस म्हणजेच कापता न येणारा. इन ग्रीक लँग्वेज ॲटमॉस मीन्स द वन विच कॅनॉट बी कट. ॲटमॉस मीन्स द वन विच कॅनॉट बी कट म्हणजेच कापता न येणारा. डॉल्टन ॲटॉमिक थेअरी, डॉल्टनचा अणुसिद्धांत. ब्रिटिश सायंटिस्ट जॉन डॉल्टन put forth in 1803 AD his celebrated atomic theory. According to this theory, matter is made of atoms and atoms are indivisible and indestructible. All atoms of an element are alike while different elements have different atoms with different mass. This theory matter of made of atoms and atoms are indivisible and indestructible. All atoms of an element are alike while different elements have different atom with different mass. बघा, डॉल्टनचा अणुसिद्धांत जो आहे तो काय सांगतो. इसवी सन AD 1803 मध्ये ब्रिटिश वैज्ञानिक जॉन डॉल्टन यांनी सुप्रसिद्ध अणुसिद्धांत मांडला. 1803 मध्ये मांडला. या सिद्धांतानुसार द्रव्य अणूचे बनलेले असते व अणू हे अविभाजनीय व अनाशवंत असतात. एकाच मूलद्रव्याचे सर्व अणू एकसमान असतात तर भिन्न मूलद्रव्याचे अणू भिन्न असतात व त्यांचे वस्तुमान भिन्न असते. याच्याविषयी एक छोटासा व्हिडिओ चित्रफित या ठिकाणी आपण पाहू. आपण आता
A bundi ladu. A bundi ladu is found to have an internal structure. It is formed by sticking smaller particles, the bundis, to each other. However, the solid ball, broadly speaking, does not have any internal structure. The atom, as described by Daltons, turns out to be a hard, solid sphere with no internal structure. According to Dalton's atomic theory, the mass is distributed uniformly in an atom. बुंदीच्या लाडवात अंतर्गत संरचना असून बुंदीचा लाडू जो असतो त्याच्यातील अंतर्गत संरचना असून म्हणजे या ठिकाणी आपण बुंदीच्या लाडवाला अंतर्गत संरचना असून तो त्याच्याहून लहान कण म्हणजे बुंदी एकमेकांना चिकटवून बनल्याचं समजतं. आपण जर बुंदीचा लाडू जो आहे जर बघितला आपण, एक लाडू असा थोडा मोठा असतो, आपल्या हातात तो बसतो आणि या लाडूमध्ये बारीक बारीक बुंदी असतात, त्या एकमेकाला चिकटवून तो लाडू बनतो. मात्र भरीव चेंडूला ढोबळ मारणे अंतर्गत संरचना काहीच नाही अशी समजते. डॉल्टनचे वर्णन केलेला अणू हा एखाद्या कडक भरीव गोलाप्रमाणे काहीच संरचना नसलेला असा ठरतो. डॉल्टनच्या अणुसिद्धांतानुसार अणूमध्ये वस्तुमानाचे वितरण सर्वत्र एकसमान असते. म्हणजे डॉल्टनचा अणुसिद्धांत जो काय सांगतो की जे काही वस्तुमान झालेलं आहे, वस्तुमान जे अणूमध्ये जे काही वस्तुमान आहे त्याचं वितरण सर्वत्र सारखं असतं. पण जे थॉम्सन, द सायंटिस्ट जे थॉम्सन्स डेमॉन्स्ट्रेटेड एक्सपेरिमेंटली दॅट द निगेटिव्हली चार्ज particles inside an atom have a mass 1800 times less than a hydrogen atom. Later these particle we named as electron. Common substances are usually electrically neutral. Obviously, the molecules of substance and the atom which combine chemically to form molecules are electrically neutral. How is an atom electrically neutral in spite of having negatively charged electrons in it? Thomson overcome this difficulty by putting forth the palm pudding model of atomic structure. See on screen palm pudding model of atom. बघा या ठिकाणी डाल्टनचा अणुसिद्धांत जो आहे की अणूमध्ये वस्तुमानाचे वितरण सर्वत्र एकसमान असते असं डाल्टनचा अणुसिद्धांत आहे. जे थॉम्सन या वैज्ञानिकांनी अणूच्या आत असलेल्या ऋणप्रभारित कणांचा शोध लावला आणि डाल्टनच्या अणुसिद्धांताला धक्का बसला. डाल्टनच्या अणुसिद्धांताला जे थॉम्सनने धक्का दिला, कारण डाल्टनच्या अणुसिद्धांतामध्ये द्रव्याचं वितरण सर्व समान होतं. पण जे थॉम्सन यांनी काय सांगितलं की अणूच्या अंतरंगात ऋणप्रभारित कणांचं वस्तुमान हे ऋणप्रभारित कण त्या ठिकाणी असतात असं त्यांनी सांगितलं. मी त्यांनी त्या कणाचा शोध लावला.
आणि त्यांनी सांगितलं की या कणाचं वस्तुमान जे आहे, ऋणप्रभारित कणाचं वस्तुमान जे आहे हे हायड्रोजन अणूपेक्षा 1800 पट कमी असते. या कणांना पुढे इलेक्ट्रॉन असे नाव दिले. सर्वसाधारणपणे पदार्थ हे निसर्गतः विद्युतदृष्ट्या उदासीन असतात. अर्थातच पदार्थाचे रेणू तसेच ते ज्यांच्या रासायनिक संयोगाने बनतात ते अणू विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असतात. पदार्थाचे रेणू तसेच ते ज्या रासायनिक संयोगाने बनतात ते अणू विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असतात. हे का असतात हे आपण पुढे समजून घेऊ. आपण पुढे अंतरंगात ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन असूनही अणू विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन कसा? आतमध्ये तर ऋणप्रभार आहे पण तो दाखवत नाहीये. तर या प्रश्नाचं उत्तर थॉम्सनने अणुसंरचनेचे प्लम पुडिंग प्रारूप मांडून या अडचणीतून मार्ग काढला. ते आपण मार्ग कसा काढला हे आपण पुढच्या तासिकेमध्ये आपण बघू. आज आपण या ठिकाणी डॉल्टन ॲटॉमिक थेअरी आणि थॉम्सनचे प्लम पुडिंग अणुप्रारूप थोडक्यात समजून घ्यायचा प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला आहे. थॉम्सन प्लम पुडिंग मॉडेल जे आहे याच्याविषयी अजून माहिती आपण पुढच्या तासिकेमध्ये आपण घेऊ. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्र हो, आपण थांबू.